तर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, कारण की आपल्या आयुष्यामध्ये काय जास्त गरजेचं आहे, ते जे गोष्टी मी सांगाल ना, ते तुम्हाला खरं आहे का खोटं आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आपल्या जीवनामध्ये सगळं काही असलं आणि एक व्यक्ती नसला ना, तर ते जीवन आपलं अधुरं असतं. आणि त्याची एक काय दोन व्यक्ती पाहिजे, पण माझ्या आयुष्यामध्ये एकच व्यक्ती आहे. तुमच्या आयुष्यामध्ये दोघी व्यक्ती असतील किंवा एखादीच व्यक्ती असेल, पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जवळ जी व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीसाठी माझं जीवन खूप अधुरं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे संगीता. माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही नवीन असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा, कमेंट पण करा छोटासा मस्त. तर मला सांगायचं हे आहे की आपल्या आयुष्यामध्ये कोण जास्त गरजेचं असतं. सगळ्या दुनियामध्ये जर आपलं सगळं काही असलं आपल्याजवळ, तर एक व्यक्ती नसला तर ते जीवन किती अधुरं असतं. माझ्या मताने तर असतं दोनही पाहिजे, पण माझ्या आयुष्यामध्ये एकाचंच सुख आहे. ते आहे म्हणजे काय, मी तुम्हाला सांगते. सगळ्यात मोठी माझ्यासाठी एक माझी गरजू आणि मला हमेशा माझ्या आयुष्यामध्ये ते असलं, ती असली की आनंद असतो. ती माझी आई. माझी प्रेरणा आहे, माझं जीवन आहे आणि माझं म्हणजे एक थकावा निघतो माझ्या आईपाशी. माझ्या आईशी बोललं बी ना तर थकावा निघतो. तर तुमच्या पण आयुष्यामध्ये असं होतं का? माझ्या आयुष्यामध्ये असंच होतं. माझं जरा दुखलं ना, माझ्या आईचं एवढं वय आहे, तरी पण माझं डोकं धुईल, माझी केसांना तेल लावेल. माझं आज वय एवढं झालं आहे तरी पण माझी आई तीच असते. काही कारणाने ती जेव्हा जॉब करायची तेव्हा माझं तिने लहानपणाचं जे जीवन होतं, ते लहानपणाचं जीवन माझी आई मला देऊ नाही शकली. पण आज मी एवढी मोठी झालेली आहे, तर ती रिटायर झाली. पहिले जॉब करत होती. ती जॉब करताना माझी ती म्हणजे मुलगीचा लाड करू शकत नव्हती. तिचा जॉब जास्त गरजेचा होता. तर मला एवढं ती प्रेम देऊ शकले नाही त्या टायमाला. पण त्याची पूर्ती माझी आई, आज मला 10 वर्ष झालं माझी आई मला सगळी सेवा करते. माझी अंघोळ घालते, मला काही दुखलं तर माझ्या हातपायांना तेल वगैरे लावून चोळून चाळून मला हे करते. माझं सगळा थकावा निघतो. माझी आई माझ्यासोबत दुःखात सुखात सगळ्या ठिकाणी आहे. माझं आयुष्य माझ्या आईला लागावा. जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत तिला काहीच दुःख नाही झालं पाहिजे आणि तिच्या वाट्याला दुःख कधीच नको यायला. माझी आई अशीच राहावा आणि माझ्यासोबत. आणि माझी आई मला बघितलं का माझी आई खुश होते, मी तिला बघितलं का मी खुश होते. असं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असावा आईचा प्रेम. आणि तुमच्या कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये आईचा प्रेम आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी पुढचा ब्लॉग नक्की बनवेन. आता ह्या ब्लॉगमध्ये तुमचं पुरं ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. बाय बाय.